तर अप्रतिम अशी कामगिरी आजच्या दिवसामध्ये जय हनुमान क्रिकेट संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली आहे. 3 षटकांचं पूर्वार्ध, 3 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ, अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती आशिष पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सियार, पहिला चेंडू आणि त्यावरती अक्रॉस द लाईन फटका सजवलाय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. अभिजित आपल्याला पाहायला मिळतील. पंचांकडे लाऊड अपील, फिंगर अप, हो युटी आउट. फलंदाज होतोय बाद. पहिला झटका लागतोय. 1 या आकड्यावरती जय हनुमान क्रिकेट संघ बांदिवली या संघाला सूरजची केस संपुष्टात. एक शॉट, पहिला गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात पहिल्या चेंडूवरती धावबाच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आपल्याला नॉन स्ट्रायकर एंडवरती नयन पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये ज्या नयनने चांगली कामगिरी केली होती असा खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडवरती, तर स्ट्रायकर एंडवरती समीर आपल्याला पाहायला मिळेल. समीरकडे कॅलिबर आहे पहिल्या 2 मॅच मध्ये, त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळाली. मात्र यावेळेस फटका फसला. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येतोय आणि धक्का बसला. विकेटचं पतन लागत असताना दुसरा झटका बॅटिंग करत असताना जय हनुमान क्रिकेट संघ बांदिवली संघाला. माध्यमातून नाथ भक्तांसाठी एक अप्रतिम असं संगीत जो मात्र आपल्याला ऐकायला मिळालं. आकाश शिंदे याच्या वाणीमधून हा संगीत जो मात्र आपण ऐकला आणि त्याच संगीताचं नक्कीच आवाज आपल्याला ऐकायला मिळालं होतं. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 0 धावा. स्वप्नवत सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट अशी मात्र इथे सध्याच्या स्थितीला. नावे टीमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, मात्र क्षेत्ररक्षकाने देखील तितकीच साथ दिली आहे. पहिल्या चेंडूवरती अभिजित आणि त्यानंतर अप्रतिम अशी कामगिरी आदित्यच्या माध्यमातून दुसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळाली. इथे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डला आकार मिळतोय. 1 धाव धावफलकावरती. थेंबे थेंबे तैसाचे, अगदी त्याप्रमाणे एका धावेला इथून मात्र महत्व दिलं जातोय. 1 धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं आशिष देशमुख आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या नाही, षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक नाही पाहायला मिळते. वाईड बॉल पाहायला मिळतोय. 2 धावा धावफलकावरती असतील. टीमची टोटल दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस कट करायचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. उत्साह आपण पाहू शकतो. ज्या वेळेस डॉट बॉल येतोय त्या वेळेस प्रेक्षकांमध्ये उत्साह आपण पाहू शकतो. इथे देखील येतोय डॉट बॉल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा ज्या मात्र धाव फलकावरती पाहायला मिळतील.
यावेळेस खोलवर टप्पाचा चेंडू पाहायला मिळेल. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. उचलतील फेकतील तोपर्यंत कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने 3 धावा. धावा फलकावरती. अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळते. सेमीफायनल क्रमांक पहिला आणि सेमीफायनल मध्ये स्वतःच्या संघासाठी पहिले षटक कसं टाकावं, इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी करावी, टिचून मारा कसा करावा, तर त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आशिष देशमुखच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि अवघ्या 3 धावेचं षटक. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ व्हायला हरकत नाहीये. एका षटकामध्ये 2 विकेट आणि 3 धावा ज्या मात्र खर्च केल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. धावा फलकावरती. करते अरे जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते. पहिल्या षटकामध्ये बांदिवली संघ थोडासा बॅकफूट वरती आहे. मात्र या 2 षटकांमध्ये फलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर संघ बॅकफूटवरून फ्रंटफूटवर येईल. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होती. प्रत्येक डॉट बॉल इथे नावे टीमच्या बाजूने सामन्याला आणेल. मात्र मी म्हणेल चौकार आणि षटकार आता मात्र मारावे लागतील, कारण धावसंख्या धावफलकावरती पुढे जात नाहीये. संघर्ष जो मात्र फलंदाजांचा पाहायला मिळतोय. मात्र या मॅच मध्ये जर विचार केलं तर अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या इनिंग मधला. फुल टॉस चेंडू डाऊन दी बॉल. अभिजित येत आहेत. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. तिसरा झटका लागतोय. 3 या आकड्यावरती. बॅट्समन हॅज टू डिपार्ट. नावे गावाची एवन जोडी. एका बाजूला अक्षयजी गोरले आणि दुसऱ्या बाजूला परेश बॉडी क्लब मुरबाडचे सर्वे सर्वा परेश हिंदूराव यांच्या माध्यमातून प्रत्येकी 100 रुपयाचं कॅश प्राइज आशिष साठी आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार जो मात्र गोलंदाजीची कमान सांभाळतोय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. धावा फलकावरती मला आठवतोय ज्यावेळेस मी धर्मवीर चषक शहापूर येथे कव्हर करत होतो. मानाची सन्मानाची लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा शहापूरचा वर्ल्ड कप म्हणून त्या क्रिकेट स्पर्धेची ओळख आहे. त्यावेळेस 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावफलकावरती होत्या. असं देखील धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती. इथे मी स्टॅम्प स्ट्रोक होतोय. मात्र चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. दरम्यान एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जय हनुमान बांदिवली संघाच्या बाजूने, तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर घट्ट पकड या मॅच मध्ये निर्माण केली आहे शिवतेज क्रिकेट संघ नावे या संघाने. आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पूर्वार्थ जो मात्र पाहायला मिळतोय फर्स्ट इनिंग शी मात्र प्रोग्रेस मध्ये. यावेळेस देखील मी स्टॅम्प स्ट्रोक. फिल्डिंग चांगली होती आहे आणि फलंदाज बाद होतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. धावा फलकावरती पाहायला मिळतील. सुबह स्वागतम, सहर्ष सस्नेहाचं स्वागतम. याच दरम्यान
आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय ॲडव्होकेट सुनीलजी इंदुराव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला अंपायर सौजन्य झालेत असे आपल्या सर्वांचे लाडके ॲडव्होकेट सुनीलजी इंदुराव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. दादांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा फलकावरती पाहायला मिळतील. याच दरम्यान प्रमुख आयोजकांच्या भूमिकेमध्ये आम्हाला सागरदादा इंदुराव पाहायला मिळतील. त्यांचे वडील, त्यांचे पिताश्री सन्माननीय श्यामजी इंदुराव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल काकांना या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. इथे आपण पाहतोय दरम्यान एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. 5 धावा अशा मात्र धावफलकावरती आहेत. रेस सुरू आहे. धावा जास्त बनतील की विकेट जास्त पडतील, कारण सातत्याने ज्यावेळेस विकेट पडते त्यावेळेस धावा वाढतात, ज्यावेळेस धावा वाढतात त्यावेळेस विकेट पडत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज होतोय तयार. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. यावेळेस फिल्डिंग पुन्हा एकदा चांगली, मात्र फेकी थोडीशी खराब आहे. इथे उत्साह जास्त पाहायला मिळतोय आणि अशा रीतीने षट क्रमांक कंप्लीट होतोय. दुसरं हा देखील 3 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळते. आउटस्टँडिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तुषारच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा खर्च केल्या आशिषने आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील तुषारने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा खर्च केल्यात. चला टीम हर्डल घ्यायचं नाहीये, टीम हर्डल घ्यायचं नाहीये. 2 फलंदाज रनआउट झाले, ते आपण गोलंदाजीच्या खात्यामध्ये नाही जोडणार आहोत. त्यामुळे जर पाहायला गेलं 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती. अभिजित सर चला टीम हर्डल घेऊ नका. निखिलजी इंदुराव साहेबांच्या माध्यमातून शिवतेज क्रिकेट संघ नावे संघाला सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला देखील ही सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. निखिलजी इंदुराव साहेबांच्या माध्यमातून एटीएम जो मात्र ओपन झाले. बघूया कुठला खेळाडू कॅश इन करतोय. टर्म्स अँड कंडिशन आपल्या अटी व शर्ती लागू. षटकार मारावा लागेल, षटकार मारला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय निखिलजी इंदुराव साहेबांच्या माध्यमातून बॉलिंग मार्क वरती यश पाहायला मिळेल. इंडिव्हिज्युअल पहिलं सांगी कोट्यामधील अंतिम 3ऱ्या भैरवी षटकामध्ये यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार आपल्याला पाहायला मिळेल. बीमर साठी बॅटर रिव्ह्यू असेल. बॅटर रिव्ह्यू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून रिव्ह्यू जो मात्र घेण्यात येतोय. 6 धावा धावफलकावरती होत्या. 12 चेंडूंमध्ये 6 धावा आल्या होत्या. या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती 6 धावा पाहायला मिळतात. जगदीश सर आपण याचं 1 मिनिट या. नो बॉल पाहायला मिळेल, त्यामुळे नो प्लस 6 धावा. एकंदरीत 7 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतील. दुबते को तिनके का सहारा मी म्हणणार नाही, तर दुबते को पूर्ण बोटीचा सहारा मिळाला. 7 धावा फुकट आपल्याला पाहायला मिळतात. फुकट ते पौष्टिक असं आपण म्हणतो. आणि त्याप्रमाणे फ्री हिटचा चेंडू असेल, फ्री हिटच्या चेंडूवरती कशी कामगिरी होती पाहणं महत्वाचं. इथे पंचांकडे लाऊड अपील केली जाते. वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये सुधीरजी इंदुराव आपल्याला पाहायला मिळतील. सुधीर यांचा विचार केला जर्सी नंबर 1 मध्ये एसटीच्या मागे एसटी रक्षण करत असताना मास्टर माइंड म्हणून त्यांची ओळख आहे.
यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय तुषार जो मात्र येतोय आणि इथे आपल्याला पाहायला मिळेल कंप्लीट होत असताना पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला एक धाव टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये अप्रतिम अशी कामगिरी जय हनुमान क्रिकेट संघ बांदिवली या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले तर दुसऱ्या बाजूला शिवतेज क्रिकेट संघ नावे या संघाच्या माध्यमातून देखील चांगली अशी कामगिरी कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली वैभवसाठी सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते आपल्या सर्वांचे लाडके दिनेश गरत उद्योजक समाजसेवक यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल यावेळेस फटका चांगला डाऊन दी बॉल फिल्डर येतोय कॅच जी मात्र मी म्हणेल फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते आशिष आपल्याला पाहायला मिळाला पंचांकडे लाऊड अपील केली जाते तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते मात्र फिल्डिंग आवडली असेल टाळवायला हरकत नाही अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली वाचवणारी प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे कारण इलेक्शन मध्ये एका मताला परीक्षेमध्ये एका गुणाला अगदी या मॅच मध्ये एका धावेला महत्व आहे आणि इथे तर 4 धावेंवरती प्रश्नचिन्ह पाहायला मिळतोय चेंडू जो मात्र अडवण्यामध्ये यश मिळालंय यात काही शंकाच नाहीये चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालंय ते मात्र आपण बघू शकतो मात्र त्यानंतर रनआउट असेल की नाही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचला असेल की नाही हे पाहणं महत्वाचं असेल नॉट आउट ते देखील चेक केलं बाउंड्री चेकिंग देखील केलेली आहे आधी बाउंड्री चेकिंग केली खोटं वाटलं तर 12th मॅन आहे तुमचा त्याला विचारू शकता हा 17 धावा धावफलकावरती अप्रतिम असं एफर्ट आपल्याला पाहायला मिळालं संघासाठी 4 धावा वाचवण्यामध्ये यश मिळत आहे 17 धावा धावफलकावरती यावेळेस रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी चेंडू राईज होतोय फलंदाज सरप्राइज होत असताना पाहायला मिळेल गुड लेंथ वरती चेंडू हिट होतोय आणि त्यानंतर अतिरिक्त टॉस होत असताना पाहायला मिळालं चेंडू चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि तोपर्यंत आपण पाहतोय येत असताना हा डॉट बॉल यश जो मात्र आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती इथे फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत इथे 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील 19 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या 4 चेंडूंवरती यशने एकंदरीत 13 धावा खर्च केल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये 6 धावा होत्या मात्र त्यानंतरच्या 4 चेंडूंवरती आपल्याला 13 धावा पाहायला मिळतात इथे देखील खराब चेंडू पाहायला मिळतोय वाईट बॉल येतोय वाईटची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड 20 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शिवतेज क्रिकेट संघ नावे थोडंसं स्पीडअप करायचे कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे अंधाराचं सावट जो मात्र अगदी काही अवधीनंतर मैदानावरती पडेल यात काही शंका नाहीये मात्र थोडंसं आपण स्पीडअप करायचंय 20 धावा धावफलकावरती काही अवधीनंतर दमट वातावरण देखील पाहायला मिळेल सेमीफायनलचा प्रेशर देखील असेल त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय गुड लेंथ वरती चेंडू हिट होतोय आणि त्यासोबतच आपण पाहिलं तर थोड्याशा प्रमाणामध्ये आत येत होता चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतो येत असताना हा डॉट बॉल मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळेल फिल्डिंग अप्रतिम होती 1 धाव झाली कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय इथे फलंदाज बाद होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल 21 धावा ह्या मात्र धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती आणि 22 धावेंचं टार्गेट जे मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय जय हनुमान बांदिवली या संघाच्या माध्यमातून शिवतेज क्रिकेट संघ नावे या संघासमोर या स्पर्धेमधील माझा शेवटचा टर्न होता 22 धावा जे मात्र टार्गेट तुमचा असेल
नक्कीच आभार मानेल जे मात्र दीपीर बिराडे सरांचं, त्या समवेत संपूर्ण शिवतेज क्रिकेट संघ नावे या संघाचं देखील आभार मानेल. त्यांच्या माध्यमातून मला 2 दिवस या क्रीडा स्पर्धेसाठी समालोचन करायची संधी दिली. त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी आपण खूप साऱ्या अशा शुभेच्छा देणार आहोत. 21 धावा धावफलकावरती 22 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 22 धावा चेज होतील की 22 धावा डिफेंड होतील, कुठला संघ जो मात्र वर्चस्व गाजवेल. येणारे 18 चेंडू 22 धावेची गरज. आणि सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, आमचे बंधुराज प्रसन्न चव्हाण, शेरो शायर के किंग, ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत खेळाचा दुसरा सत्र. मच डीजे ग्रामस्थ मंडळ नावे व शिवतेज क्रिकेट संघ नावे आयोजित शिवतेज चषक 2025 दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. नमस्कार मंडळी, सायंकाळच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जिथे सेमीफायनल नंबर 1 आपल्या समवेत पाहायला मिळते, जिथे एकीकडे संघ जय हनुमान क्रिकेट संघ बांधिवली तर दुसरीकडे संघ यजमान शिवतेज क्रिकेट संघ नावे असे 2 नामांकित संघ सेमीफायनलच्या लढतीमध्ये पाहायला मिळतात. प्रथमतः बॅटिंग करत असताना जय हनुमान क्रिकेट संघ बांधिवली संघाने बनवल्यात, त्या म्हणजेच 21 आणि 22 धावेंचं लक्ष मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे. म्हटलं जातं करण सर की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नाही. आता इथे लढाई करावी लागेल या सेमीफायनल नंबर 1 मध्ये. जो संघ जिंकेल मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ मिळेल. मात्र त्यामध्ये 3 ओव्हर अजून देखील शिल्लक आहेत. क्रिकेट आहे मित्रांनो, आणि क्रिकेटला आम्ही सातत्याने म्हणतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितताओं का खेळ आहे, यहाँ हर प्रिडिक्शन फेल आहे. मैदानावरती कुठलीही धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही. त्यामुळे मॅच रफ अँड टफ, मॅच हाय व्होल्टेज होईल यात शंकाच नाही. या 18 बॉल विजयासाठी 22 धावेंचं लक्ष. सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल. एकीकडे खेळाडू पाहायला मिळेल यश, आणि यशच्या जोडीला आदित्य. ही सलामीची जोडी मैदानावरती होईल दाखल. सांगावं लागेल बंदे है हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी और उम्मीद है हर कदम, अपनी किस्मत लिखने आज चल पडे हैं हम. दोन्ही संघ स्वतःच्या हाताने स्वतःचं नशीब लिहायला मैदानावरती आहेत. मात्र एकच संघ या मॅच मध्ये जिंकेल, कारण म्हटलं जातं एका जंगलामध्ये 2 वाघ राहू शकत नाही, एका म्यानामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही. मग एका मॅच मध्ये 2 विजेते संघ कसे राहू शकतील. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पंचांचा ग्रीन सिग्नल येत असताना लेट्स प्ले गेम ऑन. गोलंदाजी ट्रॅक वरती वैभव सांघिक, आणि त्या सोबतीला पहिलं षटक वैयक्तिक घेऊन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज यश, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आदित्य. पहिला बॉल फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न, हॅमर करायचा प्रयत्न होता. पॉइंट मध्ये फिल्डर, सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती बघता बघता 2 धावा कंप्लीट होतील. माहिती आहे की सिंगल डबलने आपण मॅच जिंकू शकतो, आणि मैदानावरती तेच करायचं प्रयत्न. पहिल्या बॉलवरती 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावरती 2. विजयाचं समीकरण अजून देखील 17 बॉल 20 धावेंची आवश्यकता आहे. सिंगल डबलने मॅच जिंकू शकतात. मात्र दुसरीकडे बांधिवली संघ आहे जो आजच्या दिवसामध्ये काय रेड डॉट फॉर्म मध्ये पाहायला मिळालाय. अशा संघाला सध्याच्या स्थितीला आजचा खेळ पुन्हा एकदा दोहरावा लागेल. खोलटप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेला मारायचा प्रयत्न, मात्र बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. पॉइंट मधून जोपर्यंत फिल्डर येतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट आहे. माहिती आहे सिंगल डबलने आपण मॅच जिंकू शकतो, आणि तेच करायचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. अगदी ज्याप्रमाणे उल्लेख केला प्रथम चव्हाण सरांनी की येस ही मॅच शेवटच्या मुमेंट पर्यंत जाऊ शकते. कोणाला आठवतोय तो काळ ज्यावेळेस IPL ची मॅच होती 2019 ची IPL मेगा फायनल, मुंबई इंडियन्स वर्सेस रायझिंग पुणे सुपर जायंट्स ची मॅच.
128 बनवले होते. 129 धाब्यांचं लक्ष होतं. अशा वेळी येस 2017ची ती टुर्नामेंट होती आणि अशा वेळी 128 धावा देखील डिफेंड झाल्या होत्या. अनिल भोईर आणि नितेश भोईर यांच्या स्मरणार्थ विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मात्र मैदानावरती या मॅचची हवा काढणारा फटका, हा फटका नाही तर 440 वोल्टचा झटका, बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. नावे गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. संख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. वैभववरती आक्रमक हल्ला चढवला गेलाय. आदित्यची बॅट बोलती आणि त्याच्या सोबतीला यश मैदानावरती जबरदस्त कामगिरी करतोय. इंडिव्हिज्युअल 2 बॉल 3 वरती यश स्ट्रायकिंग एंड वरती खेळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आदित्य 2 चेंडू 7 वरती खेळतो. काय सुपर बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस हॅमर करायचा प्रयत्न, मात्र विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का बसतोय मैदानावरती टीम नावे संघाला. फलंदाज होतील बाद. यश ही खेळी समाप्त. थँक्यू सो मच. व्यासपीठावरती आपण पाहू शकतो मान्यवरांची उपस्थिती आपणा सर्वांना पाहायला मिळते. एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे सुधाकर अण्णा हिंदूराव साहेब, त्यांची उपस्थिती आपणाला पाहायला मिळते. त्यांचं करूया संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि अगदी त्यांच्या बाजूलाच आमचे मोठे बंधुराज, अर्थातच कार्यकुशल कार्य सम्राट, नावेगावचे उपसरपंच, सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील फार मोठं नाव, आणि ज्याप्रमाणे प्रथम सरांनी उल्लेख केला की दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस अर्थातच शशांकजी हिंदूराव ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. तसेच आमचा क्रीडा रसिक राजा देखील इथे उपस्थित आहे. तर सर्व क्रीडा रसिक राजाचं आम्ही करतोय ग्रामस्थ मंडळ नावे तसेच शिवतेज क्रिकेट संघ नावे आयोजित शिवतेज चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 11 या आकड्यावरती विजयाचं समीकरण 11 झालेत. अजून 11 धाव्यांची आवश्यकता म्हणजे 12 बॉल 11 धावा लेस दॅन रन बॉल इक्वेशन. मैदानावरती सिंगल डबलने मॅच नावे संघ जिंकू शकतो. मात्र क्रिकेट आहे, 12 चेंडू 6 धावा देखील डिफेंड झालेल्या आहेत. धडाकेबाजचा मैदान होता आणि धडाकेबाजच्या मैदानावरती धसईने 12 चेंडूंमध्ये 6 धावा डिफेंड केल्या होत्या. हे 6 चेंडू आता फार महत्त्वाचे आहेत. या 6 चेंडूंमध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. मैदानावरती कमबॅक दसई विरोधामध्ये वडोली संघ होता. 6 धावा. हा धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर स्थगित पाहायला मिळते. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. हवाला गवस निघालणारा गगनभेदी गगनचुंबी आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. वरती बॅटिंग पाहायला मिळते. नो डाऊट ॲट ऑल. एक जबरदस्त बॉल कमबॅक करत असताना सी फॉर कंट्रोल दाखवून सी फॉर कमबॅक केलेलं आहे. धावसंख्या धाव फलिकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 17 या आकड्यावरती 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा धाव फलिकावरती. 9 चेंडू विजयासाठी 5 धावेंची आवश्यकता पाहायला मिळेल. यावेळेस डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. अगदी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कमी आहेत अशा वेळी मित्र आलेत आणि तुम्ही अकाउंटमधून पैशाची उधळण करतात, हे चुकीचं आहे. तुमच्याकडे धावा कमी आहेत अशा वेळी तुम्ही धावा एक्स्ट्रा बहाल करतायत
तर तो चूक नाही, ती गुन्हा आहे. 9 चेंडू 4 धाव्यांची आवश्यकता आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. क्लोज. क्रिकेट इज गेम ऑफ इंचेस आम्ही सातत्याने म्हणतो. यावेळेस कट करायचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क आहे आणि विकेटचं स्ट्रायकिंग एंड वरती आशिष, ज्यांनी पाहिलं पण नाही, स्वतःहून मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला आशिष पाहायला मिळतील. क्रिकेटमध्ये स्पोर्ट्समॅन स्पिरिट फार महत्वाची आहे आणि ते दाखवत असताना आशिष मैदानाच्या आत्ता जातील बाहेर. डीजे. थँक्यू सो मच. विजयासाठी अजून देखील 4 धाब्यांची आवश्यकता. 8 बॉल आणि 4 धाबा असं क्रिकेटचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती अभिजित पाहायला मिळतील. उजव्या हाताचे फलंदाज डाव्या जर्सी नंबरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर सरांचं जर्सी क्रमांक 10 परिधान करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती. स्ट्रायकिंग एंडवरती अभिजित. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. MS धोनी स्टाईलमध्ये सामना फिनिश करू शकतील की सिंगल डबल घेऊन या मॅचमध्ये पुढे जातील आणि सुखरूपपणे नॉट आउट या मॅचमधून बाहेर येतील, हे पाहणं गरजेचं राहणार आहे. यावेळेस मिस्टेक जरूर झाली आहे. थर्डमॅनचे फिल्डर होते. क्लोज कॉल, अगदी क्लोज कॉल होता. मात्र 22 एकदा बाट. आता समीकरण 7 बॉल विजयासाठी 3 धाब्यांची आवश्यकता. 7 चेंडूंमध्ये 3 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय मित्रांनो. 6 चेंडू 1 धाव डिफेंड झाली आहे. 6 चेंडू 2 धाबा डिफेंड झाल्यात. 6 चेंडू 3 धाबा डिफेंड झाल्यात. 6 चेंडू 4 धाबा डिफेंड झाल्यात. आता या बॉलवरती किती धावा डिफेंड होतील हे पाहणं गरजेचं आहे. किती धावा बनतील आणि शेवटच्या षटकापुरतं किती धावा उरतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. 6 चेंडूंमध्ये 4 धावा डिफेंड करायचा विक्रम गावदेवी वरप संघ जो आमचा संघ आहे त्याने विवेक शेलार खालिंग संघाविरुद्ध 6 चेंडू 4 धावा डिफेंड केल्यात. 6 चेंडू 3 धावा वडवली वर्सेस गोरसेबी. त्या सामन्यामध्ये विशाल पाटील गोलंदाजी करत असताना 6 चेंडू 3 धावा गोरसेबी विरुद्ध डिफेंड झालेल्या आहेत इंदुहृदय सम्राट चषकामध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉल पाहायला मिळाला डॉट बॉलने. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 19 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज आहे. करण सर क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. ज्याप्रमाणे उल्लेख केला की 6 चेंडू 3 धावा देखील डिफेंड झाल्यात. 6 चेंडू 2 धावा देखील डिफेंड झाल्यात आणि ती इंटरनॅशनल मॅच होती ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानाशी लढत होती. ग्लेन मॅक्सवेलने 6 चेंडूंमध्ये 2 धावा डिफेंड केल्यात आणि 6 चेंडूंमध्ये 1 धाव देखील डिफेंड झाली आहे. मला वाटतंय बदलापूरचा मैदान होता. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल मेगा फायनलची मॅच. एकीकडे शिवशक्ती कडाव कर्जत आणि दुसरीकडे पालघर MS जाई. 6 चेंडू 1 धाव डिफेंड झाली आहे मेगा फायनलमध्ये. त्यामुळे 6 चेंडू 3 धावा देखील डिफेंड होऊ शकतात. क्रिकेटमध्ये भरपूर सारे असे इतिहास आहेत जे आपण पाहिलेत. सचिन तेंडुलकर सरांनी देखील 6 चेंडू 5 धावा डिफेंड 2 टाइम केल्यात. त्यामुळे क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. शेवटच्या मुमेंटपर्यंत कोण जिंकेल कोण हरेल हे आपण सांगू शकत नाही. आणि उपसरपंच शशांक दादा देखील उपस्थित आहेत. तर त्यांना माहिती आहे की सरडा राजकारण आणि क्रिकेट शेवटच्या मुमेंटपर्यंत रंग बदलतो आणि सरड्यापेक्षा एक रंग बदलणारी जास्त मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल की नाही हा प्रश्न आहे. मात्र स्वतःच्या मैदानावरती खेळत असताना एक होम ग्राउंडचा ॲडव्हान्टेज नावे संघाकडे जरूर आहे. मात्र क्रिकेट आहे. 6 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. मेगा फायनल आपल्याला आठवते ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया विश्वचषक होता, त्यामुळे इंडिया जी मात्र परास्त झाली होती. त्यामुळे होम ग्राउंडचा ॲडव्हान्टेज देखील नकारता येत नाही. दुसरीकडे जर पाहायला गेलं आता या सेमीफायनलच्या मॅचमध्ये एकीकडे शिवतेज नावे, दुसरीकडे संघ पाहायला मिळतो जय हनुमान क्रिकेट संघ पांदिवली. 6 चेंडू आणि 3 धाब्यांची आवश्यकता. कोण जिंकेल मॅच हे तर सांगू शकत नाही, मात्र मॅच जबरदस्त होईल यात ती मात्र शंका नाही आहे. 6 चेंडू विजयासाठी 3 धाब्यांची आवश्यकता. खांद्यावरती जबाबदारी आहे सूरजच्या. पाहूया सूरज कशा प्रकारची कामगिरी करतील. 6 चेंडू विजयासाठी 3 धाब्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज अभिजित. कट करायचा प्रयत्न. हा चेंडू डॉट आहे. हा चेंडू डॉट. जसा जसा डॉट बॉल येईल तशी तशी धाकधूक वाढेल नावे संघाच्या सर्व फॅन्स मध्ये. दुसरीकडे उत्साह वाढेल बांदिवली संघाच्या फॅन्स मध्ये.
आता 5 चेंडू 3 धावेंची आवश्यकता. रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यूं तक करना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. आता 5 चेंडू विजयासाठी 3 धावेंची आवश्यकता. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेला. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट आणि मैदानावरती फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळतीये, कारण शिवतेज नावे संघ, गाव आमचा, नाव आमचा, वाडा आमचा, राडा आमचा, स्पर्धा आमची, इथे दरारा देखील आमचाच असेल. वेल प्लेड होल टीम. चॅम्पियन मेगा फायनल मध्ये आता आपल्याला पाहायला मिळतोय संघ शिवतेज नावे डीजे. यायचं वेल प्लेड बांदिवली संघ. जबरदस्त खेळाच्या संपूर्ण दिवसामध्ये तुमचा देखील राहिला. खेळ भावना देखील तितकीच महत्वाची आहे. शेक हँड करायचं, लाईनअप करायचं, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. जबरदस्त जबरदस्त कामगिरी जी मात्र आपल्याला बांदिवली संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. मात्र स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळत असताना संघ आपल्याला पाहायला मिळाला. इनटू द मेगा फायनल शिवतेज नावे. वेल प्लेड होल टीम. विनंती असेल आशिष आपण यायचंय. आशिषने 3 धावा खर्च केल्या, एक महत्वाची विकेट घेतली आणि बॅटिंग करत असताना तब्बल 7 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन करणारा सेमीफायनलचा